आज आमच्या चिरंजीवांची फर्माईश होती. शेवग्याची शेंग यांना खायची होती. आता शेंग काढायची तर पत्र्यावरती चढावं लागत होतं, कारण झाडाला वरती सगळ्या शेंगा लागलेल्या होत्या. मी आणि मावशी दोघी जणी वरती चढलो होतो. आता मी तर आपलं असंच चढली आहे इकडं, कारण मावशी सगळ्या शेंगा काढत होते. मला तर काही जमत नाही आणि वरती ना भरपूर झाडाला शेंगा लागल्या होत्या. आता शेवग्याची शेंग मला खायला तर खूप आवडते, अभिला पण आवडते. इतर वेळेस या वेळेला मी डुंकून सुद्धा बघत नाही. मला त्यावरती चिरताच येत नाही. पण जेव्हा ही शेवग्याची शेंग चिरायची असते ना, हीच वेळ मी घेते. मला भारी वाटतं, कारण हाताला लागायचं वगैरे पण काही झंझट नाहीये. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा मिक्सर पण खराब झालाय, त्यामुळे आज हा खलबत्ता बाहेर काढला. आता कितीतरी दिवस झाले त्याला पण मी घेऊन आली आहे, पण आजपर्यंत वापरून बघितला नव्हता. आज म्हटलं चला यामध्येच लसूण कोथिंबीर कुटूया. आता हे दोनच गोष्टी कुटायच्यात, पण एकदम छान त्यामध्ये पण कुटलं गेलं होतं. आणि आज सहज मी बाहेर फिरायला गेले होते आणि मला दिसली ही गोष्ट. आता याला काय म्हणतात कोणाकोणाला माहिती आहे बरं, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तसं तर या झाडाला खूप जास्त काटे असतात आणि मधोमध ही एक चिंच राहिलेली होती, पण जी गोष्ट आपल्याला आवडती ती कशी ना कशी तरी करून आपण काढतोच आणि मी पण ही चिंच काढून घेतली. आता घरी आल्यानंतर म्हटलं भाजी करूया. माझ्या या शेगडीविषयी बरेच मला कमेंट येतात, तर 2800 रुपयाला फ्लिपकार्टवरून मी ही शेगडी घेतली आहे. कोणतीही भांडी यावरती चालतात, त्यामुळेच मी आज लोखंडी कढई शेवग्याची शेंगीची भाजी करायला घेतली आहे. भाजी तर शिजायला टाकली, म्हटलं चला हे एक पार्सल आले ते ओपन करून बघूया. यामध्ये एक ड्रेस मागवला होता. आता फोटोत तर खूप छान दिसत होता, पण याचं कापड कसं आहे माहितीये, जशी लहान मुलांच्या बंड्या असतात ना तसंच. मग काय रिटर्न करून टाकते याला. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.